राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तनपुरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. राजकीय वर्तुळात गडाख पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे. शेजारील मतदारसंघातील शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवत नंतर सत्तेत स्थान मिळवले होते. त्याच धर्तीवर तनपुरेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवून राजकीय समीकरण आपल्या बाजूने वळवण्याचा डाव आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान तनपुरे यांना परिषदेत संधी विधान मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणूक न लढवल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची भीती लक्षात घेता ते प्रत्यक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ते पक्षाच्या तुतारी चिन्हाऐवजी छत्री या अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून बहुकोनी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तनपुरे अपक्ष रिंगणात उतरल्यास भाजपाकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. तसेच शिवसेनेकडून राजू शेट्टे हेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांचे नाव चर्चेत असून काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट कोणाला उमेदवारी देते याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. तनपुरे यांच्या अपक्ष लढतीच्या शक्यतेमुळे राहुरीतील राजकारण अधिकच रंगतदार बनले असून अंतिम निर्णय आणि त्याचा परिणाम काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.